जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जे काही महत्त्वाचे शिक्षक भरती संदर्भात बघा विविध आस्थापनाचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, तर अशा ज्या काही महत्त्वाच्या या ठिकाणी बघा आस्थापना आहे, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये महत्त्वाचं बघा रयत शिक्षण संस्थेसंदर्भात या ठिकाणी बघा जाहिरात आली होती. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळपास बघा बहुतेक जे काही हायेस्ट मार्काचे उमेदवार होते, तर त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी बघा झालेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळपास या ठिकाणी 808 पदाची जाहिरात आली होती. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे महत्त्वाचं. तर रयत शिक्षण संस्थेचं या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये महत्त्वाच्या 808 पदाची जाहिरात आली होती. तर त्या जाहिरातीमध्ये महत्त्वाचे जे काही रिकमेंडेड झालेले शिक्षक आहे, तर ते बघा जवळपास या ठिकाणी किती झाले, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर या ठिकाणी बघा रयत शिक्षण संस्थेमध्ये 639 एवढे जे काही शिक्षक आहे, तर त्या शिक्षकांचे या ठिकाणी रिकमेंडेशन झालेलं आहे, म्हणजे या ठिकाणी बघा सिलेक्शन झालं आहे. तर महत्त्वाचं आता जे काही रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या शिक्षकांचं सिलेक्शन झालं आहे, तर त्यांच्या मनामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात कोणतीही अपडेट या ठिकाणी बघा आपल्याला सध्या मिळत नाही. तर त्या अपडेट मागे नेमकं काय कारण असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा का होत नाही, तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही कारण आहे रयत शिक्षण संस्थेचं, तर ते आहे महत्त्वाचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये आधी जे शिक्षक सध्या कार्यरत होते, तर त्यांचं बघा महत्त्वाचे जे काही कोर्ट केस सध्या सुरू आहे, तर त्याच्यामध्ये पदोन्नतीचा विषय असेल किंवा मग त्याचे जे इतर विषय आहे शिक्षकांचे आधी जे काही रुजू झालेले शिक्षक होते त्या संस्थेमध्ये सध्या कार्यरत संस्थेमध्ये होते जे शिक्षक, तर त्या संदर्भात महत्त्वाचे जे काही कोर्ट केस असल्यामुळे सध्या त्या ठिकाणी बघा जो काही वेळ कालावधी जात आहे, तर त्या महत्त्वाच्या एक कारण या ठिकाणी बघा सांगता येईल. तर त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही नवनियुक्त सध्या शिक्षक या ठिकाणी पवित्र पोर्टल थ्रू रयत शिक्षण संस्थेमध्ये जे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा या ठिकाणी कोणताही निर्णय सध्या आतापर्यंत सध्या झालेला नाही. जसं या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी जो काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात कोर्ट केस असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची अपडेट सध्या मिळत नाही. तसं बघा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, तर त्यांनी या ठिकाणी निश्चित राहा, कारण जे महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर ते या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं जे काही पत्र असेल ते इश्यू करून तुम्हाला कोणत्याही क्षणी या ठिकाणी बोलवण्यात येऊ शकतं. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती रयत शिक्षण संस्थेसंदर्भात. तर त्यांनी देखील बघा कोणतेही या ठिकाणी गाफील राहू नका. तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये, तर या ठिकाणी बघा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणाने बोलवण्यात येईल. पण काही अडथळे आहे, तर ह्या ठिकाणी अडथळे असल्यामुळे काही ज्या धोरणात्मक बाबी असल्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येत नाही. तर हे लवकरात लवकर बघा तुम्हाला पत्र हे इश्यू होऊ शकतं. तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेसंदर्भात जे महत्त्वाचं एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे, तर ते पत्र बघा 15/3/2024ला इश्यू करण्यात आलं होतं. तर हे पत्र काय होतं, यांचा विषय जो होता विविध पोर्टलमार्फत नियुक्त झालेल्या सेवकांचा राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत. तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या कार्यरत जे शिक्षक आहे, तर त्यांनी बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचं 2019-20मध्ये शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या शिक्षण सेवकांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. सदर नियुक्ती झालेल्या सेवकांचं जे काही सेवक आहे, तर त्यांचं सन 2022मध्ये झालेल्या पवित्र प्रणालीद्वारे जी काही आताची परीक्षा झाली आहे, तर त्याच्यामध्ये देखील बघा सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे त्यांचं सिलेक्शन जिल्हा परिषदमध्ये झालं आहे, तसं महानगरपालिका, तसं जे काही इतर खाजगी संस्थेमध्ये या ठिकाणी नियुक्ती किंवा सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे ऑलरेडी ते रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या सिलेक्शन झालं होतं. मागची जी काही भरती होती 2017ची, मग त्याच्यामध्ये 2019-20मध्ये जी काही सध्या यादी लागली, तर त्या यादीमध्ये देखील रयत शिक्षण संस्थेमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. तर अशा शिक्षण सेवकांना या ठिकाणी बघा त्यांच्या विनंती अर्जावरनं तर या ठिकाणी महत्त्वाचं अशा सेवकांचे बघा ज्याची निवड जे संबंधित जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, खाजगी संस्था असेल, शाळा असेल, ह्या ठिकाणी बघा त्यांची सदर ठिकाणी रुजू होण्यास परवानगी मागितली आहे. अशा सेवकांना खालील बाबीप्रमाणे या ठिकाणी बघा त्यांना कार्यमुक्त करायचं आहे. मग शिक्षण सेवक महत्त्वाचं या ठिकाणी जे काही ठरवलेलं आहे, त्यांनी जे नियम आहे, तर त्यांच्या पॉलिसीनुसार या ठिकाणी महत्त्वाचे नियम पाळून सध्या त्यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात महत्त्वाचे या ठिकाणी बघा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. तसंच बघा महत्त्वाचं जे काही आताची काही शिक्षक भरती आहे, तर त्या शिक्षक भरतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
देखील बघा लवकरात लवकर रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या होऊ शकतं, कारण महत्त्वाचं जे काही कोर्ट केस असल्यामुळे सध्या या ठिकाणी नवीन शिक्षकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात कोणतीही हालचाल ह्या ठिकाणी बघा होताना दिसत नाही. तर हे जी महत्त्वाचं जे काही कोर्ट केस आहे तर ती कोर्ट केस जोपर्यंत या ठिकाणी काही निर्णय सध्या येत नाही अंतरिम, तर तोपर्यंत या ठिकाणी बघा आपल्याला नवीन शिक्षकांचं या ठिकाणी महत्त्वाचे जे काही नोटिफिकेशन असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, तर ते आपल्याला या ठिकाणी कोणतीही हालचाल होताना या ठिकाणी दिसत नाही. तरी देखील लवकरात लवकर बघा रयत शिक्षण संस्थेमार्फत ज्यांचं ह्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे 2022च्या या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एखादं पत्र इश्यू होऊ शकतं मे बी. सध्या तरी आता सध्या जे काही आचारसंहिता लागलेली आहे तर त्या आचारसंहितेमध्ये सध्या कोणतेही पत्र या ठिकाणी इश्यू होऊ शकत नाही. तरी देखील पुढचे जे काही कालावधी आहे काही महिने, तर त्याच्या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे काही पुढच्या नियुक्तीसंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने पत्र हे तुमच्यापर्यंत इश्यू होऊ शकतं. तर अशी एक बातमी होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात तुम्ही. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकतात. बाकी वेळोवेळी काही अपडेट आल्यावर तुम्हाला वेळोवेळी मिळतच राहील. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाईल. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.